नवी मुंबई मनपा, MIDC आणि स्थानिक नेत्यांनी मिळून मोठी फसवणूक केल्याची घटना समोर आली। वडिलांच्या निधनाने पोरकं झालेल्या मगर कुटुंबियांना अशिक्षित असलेल्या त्यांच्या आईची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आली। एका जापनीज कंपनीला मागील रस्ता बनवण्यासाठी फॅब्रिकेशनचा मोठा व्यवसाय करणाऱ्या मगर कुटुंबियांच्या कारखान्यावर कुठलाही टेंडर न काढता बुलडोझर चालवण्याचे काम मनपा प्रशासनाने केल्याचा आरोप RPI तर्फे करण्यात आला आहे। अनुसूचित जातीतील या मगर कुटुंबियांना न्याय मिळावा, त्यांचं बांधकाम बांधून मिळावे, त्यातील मशिनरी पुन्हा बसवून द्याव्यात अशी साधी मागणी मगर कुटुंबियांकडून करण्यात येत असून मगर कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या मनपाच्या शहर अभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली। यासाठी मनपा मुख्यालयाजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मगर कुटुंबीय आणि RPIचे ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाल ओहळ यांनी केला आहे। मगर कुटुंबीय विष्णुनगर दिघा या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून व्यवसाय करते आणि व्यवसाय करत असताना 2013ला त्यांचे वडील वारले आणि ह्या मुली लहान होत्या। एका मोठ्या कंपनीला, जॅपनीज कंपनीला जागा हवी होती मागच्या रस्त्याला, म्हणून त्यांनी एक जागा विष्णुनगर या ठिकाणी पाहिली। 109 झोपड्या त्या ठिकाणी तोडायच्या होत्या, परंतु तिथं उठाव झाल्यानंतर दुसरी जागा कुठे शोधायची तर ती मिळाली, ती सुजाता एंटरप्राइजेस म्हणजे मगर फॅमिलीला। आणि यांनी मग यांच्या पाठीमागे कोण नाही हे पाहत इथले नेते, जे नेते असतील इथलं प्रशासन, महानगरपालिकेचं, MIDCचं काही प्रशासन, या सगळ्यांनी मिळून यांची जागा उठवण्याचा पूर्ण प्लॅन केला आणि त्यांची जागा उठवली। आणि त्यांना असं दाखवलं की तुमची झोपडी आहे, त्या झोपडीच्या बदल्यात तुम्हाला एक 15 लाख रुपये देतो। आई अशिक्षित आहे, त्यांना खोटं सांगून यांचेच वकील कोर्टात दावा दाखल करून कोर्टाची दिशाभूल करून या ठिकाणी त्यांना 15 लाख रुपये दिले। परंतु तुम्हाला गंमत दाखवतो, 15 लाख विवेक कवडे नावाच्या एका इस्माचा होता, तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा, आणि तो तिथेच त्यांनी फाडला। आणि त्याच्यानंतर एक वंदना डेव्हलपर यांनी ते RTGS केलं। म्हणजे अशा पद्धतीची फसवणूक त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केली आहे। गेल्या 2 वर्षापासून हे पाठपुरावा करत आहेत, परंतु केराची टोपली दाखवण्याचं काम आणि यांना फक्त गोल गोल फिरवण्याचं काम ही महानगरपालिकेचं प्रशासन करतंय। ही गोष्ट लक्षात रिवण पक्षाच्या आल्यानंतर आम्ही हे प्रकरण हातात घेतल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत, आयुक्त, मागच्या 2-3 दिवसापूर्वी आमची बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की झालेली चूक आपल्याला भरून काढता येणार नाही, परंतु आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथे बांधा। अरे बांधा कसं? तोडलं तुम्ही, 1 कोटी मशिनरी तुम्ही तोडली, बांधकाम तुम्ही तोडलं, तर आमचं म्हणणं आहे जे तुम्ही इनलिगली जे तोडलंय ते तुम्ही आम्हाला बांधकाम करून द्या। त्यांची जी मशिनरी तोडल्यात त्या ठिकाणी त्यांना परत पुन्हा एकदा व्यवसाय करण्याची संधी देऊन त्यांना परत उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही उपलब्ध करून द्या। हे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं, परंतु गेल्या 3 दिवसात त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव बसावं लागलेलं आहे। जर आजच्या लाक्षणिक उपोषणाला यांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही तर येत्या 8 तारखेपासून मी स्वतः यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार आहे। जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत रिवण पक्ष गप्प बसणार नाही। MIDCने 2005ला महानगरपालिकेला त्यांच्या विकास कामांसाठी त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली होती आणि 2021ला एक टेंडर, एक वर्क ऑर्डर आहे जी 109 झोपड्या तोडून त्यांना जो रस्ता बांधायचा होता तिथे तो टेंडर आणि वर्क ऑर्डर होती। परंतु कुठलंही विकास काम नसताना त्या जागी रस्ता करण्याचं, म्हणजे जे मगर कुटुंबियाचं जी मालमत्ता तोडली तिथे विकास कामं करत असताना कुठलंही टेंडर नाही आहे, कुठलीही वर्क ऑर्डर नाही, मग हे कुठल्या आधारे तिथे रस्ता केलेला आहे, ते टेंडर त्यांनी कुठं फिरवलेलं आहे याची माहिती आणि शोध घेण्याची वेळ आलेली आहे। माझं नाव शालन मगर आहे, माझ्या पप्पाची प्रॉपर्टी आहे, म्हणजे विष्णुनगर दिघ्याला प्रॉपर्टी आहे माझी। आम्हाला महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे आमच्यासोबत, म्हणून आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे। म्हणजे आमचं प्रॉपर्टी 9 करोडची आहे, त्यांनी तोडून टाकली, आम्हाला पोलीस चौकीत टाकून। आम्ही कोर्टात पण गेलो, न्याय मागितला, कोर्टाने स्टे दिला, पण मनोहर गांगुडे त्यांचे अधिकारी आहेत ना, त्यांनी आमच्या आईला धमकी दिली की मग तुम्ही केस मागेरी घ्या, नाही तर दोन्ही पोरी उचलेल, अशी माझ्या आईला धमकी देऊन। आणि मग कुठल्या पण आईला वाटतं ना आपल्या पोरी इम्पॉर्टंटच आहे प्रॉपर्टीपेक्षा, मग माझ्या आईने थोडंसं केस मागेरी घेतली। माझ्या आईला वाटलं की ते तोडणार नाही असं,
पण आम्ही आमच्या आईला टेन्शन देत नव्हतो. पण ह्यांचा अधिकारी माझ्या आईला फोन करायचा, ताई कधी देताय चावी, तुम्ही भेटता की नाही, येऊ घरी, असं माझ्या आईला धमकी पण द्यायचा. कारण आम्ही दोघी घरी नसायचो. आमचं पुणे माहेर आहे, म्हणजे सासर पुणे आहे, माहेर मुंबई आहे. त्यांनी काय जी जागा तोडली ना आमची, तर त्यांनी आमच्या जागेच्या बदली फॉरेस्टची जागा दिलेली आहे. तर ती एक फसवणूकच झाली आमच्याबद्दल. आता एकंदर पालिका मागणी, जे आमचं जे तुटलंय, त्या जी जागा गेली ती आम्हाला बांधकाम करून द्यावे आणि मशिनरीचं पण द्यावा, तेच तेवढंच.